सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की मराठा आरक्षणाचा विषय जसा जसा तापत आहे तसा तसा त्या विषयाला पुन्हा डायव्हर्ट करण्यासाठी, निग्लेक्ट करण्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा हा कायदा पुढे आणून आरक्षण आणि समान नागरी कायदा यांच्यामध्ये लोकांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा डाव फार मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमांच्या माध्यमातून सुरू आहे. मुळात आता सगळ्याच लोकांना समान नागरी कायदा काय आहे, आरक्षण का मिळतं, ते का मिळायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती असेलच असं नसतं. मोठ्या मोठ्या शिक्षकांची पण मागच्या 2 दिवसापासून मी लेक्चर्स ऐकतोय त्याच्यावर समान नागरी कायद्याबद्दल. पण जे ग्राउंड आहे समान नागरी कायद्याचं, भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 नुसार बाबासाहेब आंबेडकरांचीच मुळात ती मागणी होती संविधान बनवत असताना. कारण संयुक्त राष्ट्र संघामधल्या बऱ्याचशा देशांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड हा जो काही प्रकार आहे तो स्वीकारला होता. नेमका युनिफॉर्म सिव्हिल कोड काय प्रकार आहे? मुळात हा युनिफॉर्म सिव्हिल कोड हा स्त्री पुरुष विषमतेतून निर्माण झालेला कोड आहे. स्त्री यांना पुरुषांसोबत फक्त कायद्याने समानता देऊन चालणार नाही किंवा सामाजिक दृष्टिकोनातून त्यांना समानता देऊन चालणार नाही, तर त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार जे आहेत हे पुरुषांप्रमाणेच समान असले पाहिजेत. ही बाबासाहेब आंबेडकरांची हिंदू कोडविलापासूनचीच मागणी होती. त्यावेळेस जरी बऱ्याचशा हिंदूंनी हिंदू कोडविलाला विरोध केला असला तरी नंतरच्या काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू लोकांनी हिंदू कोडविलाचं समर्थन करून त्याचे फायदे मात्र घेण्याचा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे. मुळात ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, एकीकडे आरक्षण, मुळात आरक्षण मागणाऱ्या लोकांनी किंवा आरक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या लोकांनी खरं तर या देशातलं सगळ्यांचंच आरक्षण हटवून टाकलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. पण आरक्षण हटवून टाकत असताना या देशातली जी स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे, ही स्थावर आणि जंगम मालमत्ता या देशातील सगळ्या लोकांना तिचं समान वाटप करून देण्यात यावं आणि नंतर आरक्षण हटवून टाकावं, अशा पद्धतीची भूमिका जर त्यांनी मांडली असती तर आम्हाला तेही बरं वाटलं असतं की बाबा चला, काहीतरी लोकांच्या डोक्यामध्ये थोडं का असना कायद्याबद्दल ज्ञान आहे किंवा कायद्याबद्दलच्या जाणीवा आहेत. पण आरक्षण आणि समान नागरी कायदा ह्या दोन्हीही ज्या घटना आहेत, ह्या दोन्हीही जे कोड आहेत, हे दोन्हीही जे प्रोसेस आहेत, ह्या एकदम वेगवेगळ्या आहेत की ज्याचा कशाचाच कशाला काही संबंध नाही. त्या 2 घटनांना एकत्र आणून जो प्रचार केला जातोय की बाबा जर आम्हाला आरक्षण नसेल तर समान नागरी कायदा लागू करा, मग समान आम्हाला नको तर कोणालाच नको, अशा पद्धतीच्या ह्या ज्या काही चुकीच्या भावना समाज माध्यमांमध्ये, समाज मनामध्ये पेरल्या जात आहेत, मुळात ह्या भावना चुकीच्या आहेत. तर ह्या करेक्ट कशा करता येतील, आपल्याला लोकांना त्याच्याबद्दल सत्य माहिती देणं का गरजेचं आहे? कारण जितकी माहिती चुकीची लोकांपर्यंत जाईल त्यातून लोकांचे गैरसमज निर्माण होत जातात. जसं मी मगाशी म्हणालो की आरक्षणाचा आणि समान नागरी कायदा ह्या दोन्हीचा काहीच संबंध नाही एकमेकाशी. समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड हा आत्ताच BJP सरकार आल्याच्या नंतर तो लोकांच्या समोर आलाय असाही काही प्रकार नाही. युनिफॉर्म सिव्हिल कोड हा घटनात्मकच प्रोव्हिजन आहे. भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 44 मध्येच ते प्रोव्हिजन आहे. त्याच्यामुळे 1950ला घटना अंमलात आल्याच्या नंतर आज जवळपास 70 वर्ष झाली तरीही मुस्लिमांच्या, ख्रिश्चनांच्या, जैनांच्या आणि एकंदरीतच सनातन हिंदूंच्या मर्जीपोटी, त्यांची मर्जी राखण्यासाठी भारत सरकारला आत्तापर्यंत तो कायदा अंमलात आणता आला नाही.
मध्ये मध्ये काही कालावधीपुरतं भारत सरकारने ढोंग केलं. मग ते शहाबानू प्रकरण असेल, शायरा बानू प्रकरण असेल किंवा डॅनियल लतीफ विरुद्ध भारत सरकार, ही जे काही 2-3 प्रकरणं भारताच्या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियापर्यंत गेली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने भारत सरकारला सूचना केल्या की बाबा युनिफॉर्म सिव्हिल कोड तुम्ही तयार करून घ्या आणि सर्व समाजाला, सर्व धर्माच्या लोकांना, जसं आपण इंडियन पिनल कोड लावतो, IPC आहे, CRPC आहे, CPC आहे किंवा पुरावा कायदा आहे, ह्या ज्या सगळ्या क्रिमिनल आणि फौजदारी म्हणजे सिव्हिल हे जे काही कोड्स आहेत, या कोडप्रमाणे युनिफॉर्म सिव्हिल कोड हा सुद्धा महिलांचे हक्क, अधिकार, वारसा, घटस्फोट आणि एकंदरीतच महिलांवर होणारा जो काही शोषण आहे, धर्माच्या नावाखाली महिलांवर होणारं पुरुषी शोषण जे आहे, हे पुरुषी शोषण नष्ट करण्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड हे प्रोव्हिजन भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेलं आहे. एकीकडे भारताची राज्यघटना आर्टिकल 14 आणि 15 मध्ये सांगते की कायद्यापुढे सर्व समान आहेत. मग जर कायद्यापुढे सर्व समान असतील, मग तिथे कुठलाही धर्म, वंश, लिंग, भाषा याचं जर प्रोव्हिजन नसेल, तर मग जे कायदे मुस्लिमांना लागू आहेत, जे कायदे हिंदूंना लागू आहेत, ते कायदे मुस्लिमांना का नाहीत? जे कायदे हिंदूंना लागू आहेत ते जैनांना, ख्रिश्चनांना का नाहीत? किंवा काही राज्यामध्ये जात पंचायती चालतात, खाप पंचायती चालतात किंवा हिंदूंच्या इंटरनल काही पंचायती चालतात आणि त्या पंचायती महिलांच्या भविष्याचा निर्णय घेत असतात. इतकी घातक परिस्थिती भारतामध्ये बऱ्याचशा राज्यामध्ये आहे. आजही उत्तर प्रदेश, बिहार, अन्य राज्यामध्ये जर आपण बघितलं तर जात पंचायती बसतात. समजा एखाद्या स्त्रीनं जर काही केलं किंवा एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषापासून घटस्फोट हवा असेल, तर जात पंचायती बसून ते ठरवत असतात. तर हे जातपंचायतीला अधिकार कोणी दिले? तर जातपंचायतीला अधिकार कोणीच दिले नाही, तो त्यांचा मनमानी कारभार आहे. ती धर्माने दिलेली परंपरा ते चालवत असतात. पण धर्मांवरच नियंत्रण इथं राज्यघटनेने ठेवल्यामुळे धर्माचे जे कायदे आहेत, हे धर्माचे लोकांच्या जीवनाशी निगडित असणारे कायदे नष्ट करण्यासाठी किंवा त्यांना नष्ट करून सर्वांसाठीच, सगळ्या धर्माच्या लोकांसाठी एकच कॉमन सिव्हिल कोड बनवणे म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड होय. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा आणि मुळात आरक्षणाचा कशाचाच कुठेच कशाला काही संबंध येत नाही. जसं की शहाबानू प्रकरणामध्ये, आता शहाबानू प्रकरण हे एका मुस्लिम महिलेचं घटस्फोटासाठी सेशन कोर्टामध्ये दाखल केलेलं हे होतं. ट्रिपल तलाकच्या विषयावर त्यांचा घटस्फोट झाला. शहाबानू आणि तिचे मिस्टर ॲडव्होकेट समथिंग त्यांचा घटस्फोट झाला. म्हणजे त्यांनी ते ट्रिपल तलाकच्या नियमानुसार, तिला धर्माच्या नियमानुसार घटस्फोट दिला आणि त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये थोडासा, जसं आपण इकडं पोटगी देतो, कोर्टानं ठरवून दिलेली पोटगी इकडे आपल्याला द्यावी लागते, तशी तिथं कोर्टानं ठरवून न देता त्यांच्या धर्मानेच एक पोटगी ठरवलेली आहे आणि ती पोटगी त्या महिलेला मिळत होती, म्हणजे शहाबानूला मिळत होती. तर त्या पोटगीमध्ये जवळपास शहाबानूला त्यांनी 14 वर्षे संसार केल्याच्या नंतर माझ्या मते 64व्या वर्षी काहीतरी शहाबानूला तिच्या नवऱ्याने घराच्या बाहेर हकलून दिलं, म्हणजे ट्रिपल तलाक दिला. मग तिच्या मुलांचं, ह्याचं त्याचं भविष्याचं पुढं काय, मग त्याच्या संपत्तीमध्ये तिच्या हक्क आणि अधिकाराचं काय, तिनं इतके वर्ष त्याच्यासोबत संसार केला त्याचं काय, मग ती त्याच्यावर पूर्णपणे इंडिपेंडंट होती ना. मग आता एकदम बाहेर निघाल्याच्या नंतर तिच्या एकंदरीत भविष्याचं काय? त्यामुळं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनी, म्हणजे मुस्लिम कायदा आहे त्यांचा जो शरीयत कायदा आहे, त्या कायद्यांनी तिला दिलेले जे प्रोव्हिजन्स होते, म्हणजे त्या कायद्यानुसार तिला जे काही घटस्फोटित म्हणून जे काही मिळत होतं, मग ते त्यांच्या इबादतच्या त्या कालावधीमध्ये पुरतं मिळतं आणि नंतर मिळत नाही. जसं आपल्याकडं पोटगी कायमस्वरूपी कायद्यानं मिळते की बाबा ते जोपर्यंत कोर्ट जितके दिवस सांगेल तितके दिवस त्यांना ते द्यावं लागतं, पण तसं शरीयतमध्ये नाही. मग हा मुस्लिम महिलांवर होणारा जो अत्याचार आहे, ह्या अत्याचाराच्या विरोधामध्ये प्रथमतः शहाबानूंनी आवाज उठवला. त्या सुप्रीम कोर्टात, सेशन कोर्टामध्ये गेल्या, हायकोर्टात गेल्या आणि सुप्रीम कोर्टात पण गेल्या आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्याच बाजूने निकाल दिला आणि त्यावेळेससुद्धा सुप्रीम कोर्टाने नोंदवलं होतं. त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये झालेल्या शायरा बानू प्रकरणामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने हेच नोंदवलं होतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड होणं फार गरजेचं आहे. तर सगळ्या धर्मातील महिलांसाठी
तो कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड हा अतिशय महत्त्वाचा कायदा आहे आणि तो कायदा झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आत्तापासूनच नाही तर मी म्हटल्याप्रमाणे 1950 पासून ही सगळी गडबड चालू आहे. पण मुस्लिमांच्या होट डिव्हायडेशन टाळण्यासाठी काँग्रेसनी पण आजपर्यंत तो कायदा केला नाही. आणि BJP सरकार पण चालढकल करत आज 2 टर्म त्यांच्याही पूर्ण होतील, त्यांनाही तो कायदा करता आला नाही. ह्याच्यामध्ये जे धार्मिक मक्तेदार आहेत, म्हणजे धर्माची जी मक्तेदार आहे ज्या लोकांची, त्या धर्माची मक्तेदारी करणाऱ्या लोकांनी ह्या कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड होऊ नये याच्यासाठी त्यांची भूमिका आहे. पण एकंदरीतच सगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून हा कायदा होणं फार गरजेचं आहे. पण आर्टिकल 44 आणि रिझर्वेशन याचा जो काही आपण संबंध लावतोय, मुळात याचा काडी मात्रही याचा त्याच्याशी संबंध नाही, त्याचा ह्याच्याशी संबंध नाही. युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कायदा म्हणजे फक्त घटस्फोट है ना, महिलांचे जे घटस्फोट होतात, वारसा हक्क है ना, घटस्फोट असेल, वारसा हक्क असेल, त्याच्यानंतर जे काही धार्मिक कायदे सध्या वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या रूढी प्रथा वगैरे आहेत, तर त्याच्यामधून त्यांची जी पोटगी मिळण्याचा वगैरे जो प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी, धर्माचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्याला एक युनिफॉर्म म्हणजे संविधानाच्या कक्षेमध्ये बसवून एकच कोड तयार करण्यासाठी हा युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. त्याच्या मुळातच आरक्षण असेल ह्या गोष्टीशी काहीही संबंध नाही. मुळात रिझर्वेशन हा लोकांच्या उन्नतीचा विषय आहे, लोकांच्या कल्याणाचा विषय आहे, त्यातून लोकांचं कल्याण होणार आहे. आणि मुळात तो विषय हा एकंदरीतच धर्माचा विषय नाही, तर तो माणसाचा विषय आहे. आणि ही युनिफॉर्म सिव्हिल कोड हा धार्मिक उन्मादाला कंट्रोल करण्याचा विषय आहे. त्यामुळे धार्मिक उन्मादाला कंट्रोल करणं आणि व्यक्तीच्या विकासाचा जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे, या दोघांना एकत्र करून त्याचा चिखल करणं हे सुद्धा चुकीचं आहे. खरंच तुम्हाला आरक्षण नको असेल किंवा मग आरक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं असेल की बाबा आरक्षण नसेल भेटत तर मग युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करा, तर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केल्याने आरक्षणावरही काही परिणाम होणार नाही आणि आरक्षण लागू केल्याने युनिफॉर्म सिव्हिल कोडवर पण काही परिणाम होणार नाही. तुम्हाला खरंच परिणाम जर पाहायचा असेल तर आरक्षण लागू होत जर नसेल तर या देशातली जी सगळी स्थावर आणि जंगम मालमत्ता जी आहे, जेवढी काही सगळी पब्लिक प्रॉपर्टी आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, ह्या सगळ्या प्रॉपर्टीचं स्थावर आणि जंगम मालमत्तेचं सार्वत्रिकरण करा. तिचं सार्वत्रिकरण करून ती समान वाटप करा. जर तुम्हाला आरक्षण मिळत नसेल तर मागणी तुम्ही अशी करा की देशातील जेवढी काही स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे तिचं समान वाटप करा. युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करून किंवा तयार करून युनिफॉर्म सिव्हिल कोडने आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. आरक्षणाचा प्रश्न या देशातील स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समान वाटप करून सुटेल. त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोडचा विषय जरी आत्ता निघाला असला तरी तो आजचा विषय नाही. काँग्रेसने मुस्लिमांची मर्जी राखण्यासाठी 70 वर्षामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलं नाही आणि मलाही वाटत नाही की BJPमध्ये तेवढा दम आहे की ते युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करतील. ज्या हिंदू कोड व्यतिरिक्त, म्हणजे आता जसं भारतामध्ये हिंदू कोड बिल लागू आहे, हिंदू कोड बिल जे आता सध्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे बनवलेलं आहे, भारताच्या राज्यघटनेनुसार जे हिंदू विवाह कायदा ज्याला म्हणतो आपण, मुळात हिंदू विवाह कायद्यामध्ये सुद्धा यांना सुधारणा करून त्याला इंडियन विवाह कायदा, भारतीय विवाह कायदा करता आला नाही मागच्या 70 वर्षामध्ये. ते युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्याची भाषा करतात, हे सुद्धा हास्यास्पदच आहे. तरी पण असो, कोणातरी सरकारमध्ये ही डेअरिंग यावी आणि त्या सरकारने युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करावा. आम्ही त्या मताचेच आहोत. पण आत्तापर्यंत शायरा बानो, शहाबानो, डॅनियल लतीफ यांच्यासारख्या हजारो शेकडो स्त्रियांचं शोषण इथली धर्मव्यवस्था करत आहे आणि त्या धर्मव्यवस्थेला संविधानिक लगाम घालणं काळाची गरज आहे. महिलांचं होणारं हे विध्वंसीकरण एक प्रकारची ही विषमताच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण हा जो काही युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, हा कायदा
खरंच भारत सरकार लागू करेल असं मला तरी वाटत नाही, कारण तो फार क्रिटिकल मामला आहे. आणि क्रिटिकल मामला सोडून द्या, तो व्होट बँकचा मामला आहे. समजा जर उद्या युनिफॉर्म सिव्हिल कोड ह्यांनी लागू केलं BJP-वाल्यांनी, तर मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, ज्या काही अल्पसंख्याक मायनॉरिटीज असतील, आजही खाप पंचायती बऱ्याचशा, हिंदू पंचायती बऱ्याचशा, ख्रिश्चन असतील, इस्लाम लोक असतील, ह्यांच्यामध्ये इंटरनल धार्मिक कायदे आहेत जे फक्त स्त्रियांचं शोषण करण्यासाठी बनवण्यात आलेले आहेत. आणि त्या कायद्यामधून ते बाहेर आलेले अजूनही नाहीत. त्याच्यामुळं त्या कायद्याच्या समर्थनामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या विरोधात ते उभे राहणार आणि त्याच्या विरोधामध्ये मतदान करणार ही भीती प्रत्येक सरकारांना असती. जशी काँग्रेसला होती तशी BJP-ला आहे. तरी पण लोकांच्या मनामध्ये ह्या कायद्याबद्दल परिवर्तन व्हावं. स्त्री पुरुष समानता ही फक्त कायद्यातच नसून ती आचरणात सुद्धा आली पाहिजे. यासाठी या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड येणं काळाची गरज आहे. याची जाणीव बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहितानाच होती, है ना, घटना लिहितानाच होती. म्हणून त्यांनी तसं प्रोव्हिजन आर्टिकल 44 करून ठेवलेलं आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये बरेचसे प्रोव्हिजन असे आहेत की ज्याच्यापर्यंत अजून भारतसुद्धा पोहोचला नाही, भारताची सरकारंसुद्धा पोहोचलेली नाही आहेत. इतकं महान काम भारताच्या राज्यघटनेनं करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं आरक्षणाचा मुद्दा निर्माण होत असताना युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि आरक्षण, समान नागरी कायदा आणि आरक्षण ह्या दोन्हीही वेगवेगळ्या बाजू आहेत. त्यामुळं आरक्षण हा आपल्या विकासाचा विषय आहे, तो त्याच पातळीवर लढला गेला पाहिजे. आणि समान नागरी कायदा हा सिव्हिल कोडचा, समान कोडचा, धार्मिक कोडचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये मग आता हे महिलांचे घटस्फोट, वारसा हक्क वगैरे हे जे काही प्रकार आहेत, तर ह्या सर्वांना कुठेतरी एका धाग्यामध्ये बांधण्याचं काम केंद्र सरकार, राज्य सरकार करतील. राज्यामध्ये आत्ता हा कायदा गोवा राज्यामध्ये माझ्या मते लागू आहे. गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे आणि अन्य राज्यामध्ये सुद्धाच तो लवकरात लवकर लागू करण्याची डेअरिंग अन्य राज्याचे राज्यपती करतील अशी अपेक्षा आपण करू. पण आरक्षण आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड यांचा एकत्र करून गोंधळ करू नका. खरंच आरक्षण मिळत नसेल तर या देशातील सगळी स्थावर आणि जंगम मालमत्ता जी आहे तिचं समान वाटप करण्याचा आग्रह आपण धरला पाहिजे. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा आग्रह धरून आपला आरक्षणासाठी उठलेला जो काही गोंधळ आहे तो शांत होणार नाही. नमो बुद्धाय. जय भीम.